नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील, ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बघा, आपण सगळे कॉलेजेसचे रिव्ह्यू या चॅनलवरती टाकण्यात आलेले. महाराष्ट्र प्रायव्हेट BHMS कॉलेजेस रिव्ह्यू, महाराष्ट्र गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस डिटेल्ड रिव्ह्यू, त्याच्यासोबतच BAMSचे सगळे कॉलेजेस जे आहेत ते सिटी वाईज टाकण्यात आलेले आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच जे पण रिव्ह्यू आहे ते अगोदरच तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही काउन्सिलिंगमध्ये. आता याच्यानंतरची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नीट पेपर रिलेटेड आहे. तर नीटचा 2026चा पेपर 3 मे रोजी झाला आणि 3 मे रोजी झाल्यानंतर काही माल प्रॅक्टिस दिसून आल्या NTAला आणि काही तपाससुद्धा झाला आणि त्या तपासामध्ये काय समोर आलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सुद्धा याच्याबद्दल सविस्तर माहिती भेटली पाहिजे. आता याच्यानंतरची गोष्ट या व्हिडिओमध्ये मी शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे कट ऑफवरती याचा काय इम्पॅक्ट पडू शकतो, जर का पेपर खूपच जास्त फुटला असेल तर. तर आपण एक-एक करून सगळ्या गोष्टी बघून घेऊया. तर सगळ्यात अगोदर पेपर लीक झाला. ही गोष्ट किती सत्य आहे? तर ही गोष्ट जे राजस्थानचं AD जे आहे आणि SO जे आहे त्यांनी NTAला सांगितलेलं आहे, की पेपर लीक झालेला होता आणि हे कटू सत्य आहे, की पेपर लीक झाला होता. ठीक आहे. तो लीक कसा झाला होता, तर पेपर लीक सॅम्पल पेपर जे पण होते, त्या फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आले होते आणि ते 2 दिवस अगोदर देण्यात आले होते. WhatsApp ग्रुप बनवला होता. त्याच्यावरती ते सेंड करण्यात आले होते. WhatsAppवरती सेंड करण्यात आले होते. ठीक आहे. त्याच्यासोबतच जे 2 दिवस अगोदर तो पेपर 30,000 मध्ये विकला गेला होता, असा दावा केला जात आहे. सोबतच पेपरच्या 1 दिवस अगोदर म्हणजे रात्री तोच पेपर 2-2 हजार रुपयामध्ये विकण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये त्या पेपरमध्ये सॅम्पल पेपर्समध्ये 150 प्रश्न जे होते, ठीक आहे. 600 मार्क सेम जसे ते तसे आलेले आहे. असा दावा केला जात आहे. याचा अर्थ 150 क्वेश्चन जे होते ते सरळ-सरळ त्या क्वेश्चन पेपरमधून आलेले आहे. ते सॅम्पल पेपरमधून आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉरवर्डेड मेनी टाइम्स म्हणजे ते जे पेपर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले होते नीट देण्याच्या अगोदरच, असा पण दावा केला जात आहे आणि हे सत्य आहे. ठीक आहे. आता याला कोणी पकडलं तर कॉड बाय SOG ऑफ राजस्थान. राजस्थानमध्ये हा प्रकार उघडीस आलेला आहे. तर पेपर कुठून कुठं पोहोचले, तर केरलाहून ते डायरेक्ट शिखर म्हणजे केरलाहून पेपर कुठपर्यंत पोहोचले, शिखरपर्यंत पोहोचले. शिखर म्हणजे काय, तर आपलं राजस्थानचं एक हे आहे. ठीक आहे. तर शिखर केरलातून शिखरमध्ये गेले ते. 13 एजंट टिल डेट कॉट म्हणजे जे 13 एजंट आहे आत्तापर्यंत ते पकडल्या गेलेले आहे. ठीक आहे. हा दावा मी स्वतः नाही करत, व्हेरियस सोर्सेसनुसार हा दावा केला जात आहे. ठीक आहे. आता हा दावा कुठून बघितला मी, तर हा दावा तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती आज तक जे पण विविध सोर्सेस आहे न्यूजचे त्याच्यावरतून हा केला जात आहे. त्याच्यानंतरची गोष्ट बघितली आपण तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रिनीट होणार आहे का? तर बघा, रिनीट 100% होणार नाही. होतच नसते रिनीट. आता याच्यावरती उपाय काय राहणार? तर एकतर जे पण विद्यार्थ्यांना ते पेपर देण्यात आलेले होते, त्यांची एकतर रिनीट होणार म्हणजे रिअटेम्प्ट होणार किंवा त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली बाद करण्यात येणार. ठीक आहे. आता एक अजून मुद्दा तुमच्या मनात असेल, की महाराष्ट्रात पण असं झालेलं आहे का? तर महाराष्ट्रात असं झालेलं नाही. असं बघण्यास मिळालेलं नाही. अद्याप असं झालेलं नाही. आत्तापर्यंत कोणती पण न्यूजमध्ये महाराष्ट्राचं कुठं पण नाव नाही. ठीक आहे. एकतर रिनीट कोणत्या विद्यार्थ्यांची रिनीट होत असते? फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांना तो पेपर मिळाला होता, त्या विद्यार्थ्यांची रिनीट होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर ते बाद होऊन जाणार डायरेक्ट. डिस्क्वालिफाईड असं होऊन जाणार. डिस्क्वालिफाईड ते होऊन जाणार डायरेक्ट. पण हा मुद्दा पण जास्त करून होत नाही. रिनीटच होणार. याचा अर्थ इम्पॅक्ट ऑन कट ऑफ पडणार का? काय इम्पॅक्ट पडणार? तर बघा विद्यार्थी आणि मित्रांनो, तर पहिली गोष्ट असते की ऑल इंडिया कोटा. काउन्सिलिंग समजणं पण अत्यंत गरजेचं आहे आणि एक असते कोणती? तर एक असते स्टेट कोटा. ठीक आहे. हे 2 काउन्सिलिंग आपल्या चालत असते. आता याच्या अगोदर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडू इच्छितो मी, की जर का तुम्हाला माझ्याकडून पेड काउन्सिलिंग हवी असेल,
तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. किंवा माढा कॉलनी भोकरदन इथं व्हिजिट देऊ शकता. माढा कॉलनी भोकरदन. ओके. डिस्ट्रिक्ट जालना. चालेल? समजलं? ओके. आता बघून घेऊया आपण. तर एक ऑल इंडिया कोटा असते, ज्याच्यामध्ये संपूर्ण भारताचे विद्यार्थी पाठ घेत असतात. संपूर्ण इंडियाचे विद्यार्थी जेवढं पण भारत येते. आता इथं इम्पॅक्ट पडू शकतो. कसा पडू शकतो, की पेपर खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे लीक झालेला आहे. त्या कारणामुळं साहजिक आहे त्या विद्यार्थ्यांचे मार्क चांगले आले असेल आणि मार्क चांगले आले असेल, तर त्या विद्यार्थ्यांचं जे कट ऑफ आहे ओव्हरऑल ते वाढून जाईल. स्टेट कोटामध्ये जी काय गोष्ट आहे, तर स्टेट कोटामध्ये काय होत असतं, की फक्त आणि फक्त स्टेट जे आहे, समजा महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्राचे विद्यार्थी 85% कोटामधून काउन्सिलिंग करणार आणि 85% कोटामधून काय होणार, की जर त्या विशिष्ट स्टेटमध्ये पेपर लीक झाला असेल, तर मग त्या विशिष्ट स्टेटची म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट करून घेऊया. तर महाराष्ट्रामध्ये जर का पेपर लीक झाला असेल, तर महाराष्ट्राचं कट ऑफ साहजिकपणे वाढणारच ना. साहजिक आहे एक हे. का वाढणार? कारण त्या विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे ती एन्सर की होती, त्यांना चांगले मार्क येणार आणि त्या कारणामुळं जे चांगले विद्यार्थी होते, ज्यांनी 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष मेहनत केली असेल, त्या मेहनतीवर कुठं ना कुठं पाणी फिरून जाईल. ठीक आहे. तर हा एक गोष्ट आहे. पण महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत हा पेपर फुटला आहे अशी न्यूज आलेली आहे का? तर नाही. माल प्रॅक्टिस झालेली आहे का? तर नाही. तर याचा स्टेट कोटावरती कुठं इम्पॅक्ट खूप कमी पडत असतो किंवा नाहीच पडत असतो, असं पण तुम्ही समजू शकता. माझं समजत असेल तुम्हाला मला काय बोलायचं आहे. ऑल इंडिया कोटामध्ये फरक पडणार तुम्हाला. पण स्टेट कोटामध्ये जास्त याचा फरक पडत नाही. हे समजवणं अत्यंत गरजेचं तुम्हाला. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आता रिनीटबद्दल पण तुम्हाला मी सगळी क्लॅरिटी दिलेली आहे. तर रिनीट होणार का? तर अजिबात रिनीट सगळ्यांची होत नसते. नसत होतच नसते. ठीक आहे. 2024 मध्ये एवढा भयानक पेपर फुटला होता, की लिमिटच नाही त्याची. खतरनाक पेपर फुटला होता. तरीसुद्धा 2024 साली काय नाही झालं? रिनीट नाही झाली. तर या वर्षाची तर गोष्टच नाहीये. ठीक आहे. तर समजून घ्या 2026 मध्ये रिनीट होणारच नाही. ठीक आहे. होणारच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही आता डिटेल काउन्सिलिंग कशी करतात त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. आणि ते तुम्हाला कुठं भेटणार आहे, तर खूप सारे चॅनलसुद्धा आहे, खूप साऱ्या विविध सोर्सेससुद्धा आहे किंवा सरळ-सरळ तुम्ही डायरेक्टली सी-ई-टी सेलवरती जाऊन काय करू शकतात, तर सरळ-सरळ नीट ब्रोकियर डाउनलोड करू शकतात. त्याच्यावरती तर सगळी प्रक्रिया एक्सप्लेन केली जात असते. त्याच्यासोबतच एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट. तर जे पण तुमचे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही कलेक्ट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनमध्ये हे नाही आलं पाहिजे, काय नाही आलं पाहिजे, प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, प्रॉब्लेम नाही क्रिएट झालं पाहिजे. त्या कारणामुळं तुम्ही ह्या गोष्टीकडं फोकस द्या. रिनीट होणार का? तर त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. कट ऑफवरती इम्पॅक्टसुद्धा याचा जास्त पडत नाही. का पडत नाही? कारण आपण स्टेट कोटामधून करणार असाल तर. जर का ए-आय-क्यू मधून करणार असेल तर कुठं ना कुठं याचा फरक आपल्याला दिसून येईल. सो आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळाली असेल. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि जर का ते तुम्हाला करायचं असेल तर नक्की तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. खाली नंबर तुम्हाला दिसत असेल. धन्यवाद.